समुद्र मंथन झालं तेव्हा त्यातून 14 रत्न बाहेर आली. त्यातलं अमृत मिळवण्यासाठी ते युद्ध झालं. त्यामुळे विष्णूने मोहिनी रूप घेऊन त्या अमृताचं असुरांपासून रक्षण केलं होतं. विष्णूच्या या दुर्मिळ अवताराचं एक मंदिर आपल्या राज्यात आहे. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग 45वा आणि आज मी बोलतोय नेवासा इथल्या मोहिनीराज मंदिराबद्दल. सध्याचं दिसणारं हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधलंय. 1773 मध्ये या मंदिराचं बांधकाम केलं गेलं. तेव्हा या मंदिराला बांधण्यासाठी 3 लाख रुपयांचा खर्च आला होता. भगवान विष्णूची मोहिनी अवतारातली ही मूर्ती अर्धनारी नटेश्वर स्वरूपातली आहे. म्हणूनच अलंकार पूजा करताना मूर्तीला साडी आणि पितांबर दोन्ही नेसवतात. मंदिराचं बांधकाम हे नागर स्थापत्य शैलीतलं आहे. मंदिराचं प्रवेशद्वार उत्तरेकडे असून त्यावर द्वारपालांच्या कोरीव मूर्ती, सभा मंडपात वाद्य वाजवणाऱ्या आणि नृत्य करणाऱ्या मूर्त्या दिसतात. मंदिरात भगवान विष्णूचे दशावतारही कोरलेले आहेत. गर्भगृहात उंच सिंहासनावर शंख, चक्र, गदा, अमृताची कुपी, नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, डोक्यावर मुकुट, पायात तोडे आणि पितांबर परिधान केलेली 4.5 फूट उंचीची श्री मोहिनी राजाची मूर्ती, उत्सव मूर्ती आणि बाजूला लक्ष्मीची मूर्ती आहे. या अवताराचं वैशिष्ट्य म्हणजे सध्या राज्यात अनेक कुटुंबासाठी ही मोहिनीराज कुलदैवत आहे. तुम्ही या दुर्मिळ मंदिराला भेट दिली आहे का? दिली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.